या बुलेटिनमध्ये दिवसभरात घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे। सुरुवातीला राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। भाजपचा डीएनए ओबीसी नसल्याची घणाघाती टीका लक्ष्मण हाकेंनी केली आहे। तर ओबीसींच्या प्रश्नांबाबत विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात एकही लक्षवेधी लागली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। तर ओबीसी जनता पार्टी नावाचा पक्ष स्थापन करणार असल्याचीही घोषणा केली आहे। या पार्टीच्या माध्यमातून ओबीसींच्या प्रश्नांना वाचा फोडणार असल्याचंही लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातल्या 60% ओबीसींच्या प्रश्नावर एकही लक्षवेधी येणार नसेल, एकही प्रश्न मांडला जाणार नसेल, त्यांच्या आरक्षणासंदर्भात बोललं जाणार नसेल, त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर बोललं जाणार नसेल, तर महाराष्ट्रातल्या 60% ओबीसींनी नक्की करायचं काय? त्यामुळे कधी काळी ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे म्हणून भाजपनं ओबीसींची मतं घेतली। आता भाजपचा डीएनए ओबीसी नाही, या महाराष्ट्रामध्ये आमचं कुणीच नाही, या निष्कर्षाप्रत आम्ही पोहोचलेलो आहोत। त्यामुळं इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्हाला ओबीसीचा क्राऊड डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय घ्यावे लागतील। काय निर्णय घेणार? निर्णय काय? ओबीसी जनता पार्टी असेल, महाराष्ट्रामध्ये ती पुढे येईल, ओबीसींच्या प्रश्नावर काम करेल,